महाराष्ट्रात कलेला देव मानण्याची जुनी परंपरा आहे. आपण तमाशा पाहतो, लावण्यांवर शिट्ट्या वाजवतो, पण या कलेसाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी करणाऱ्या आणि पोटच्या पोरापेक्षा तमाशाच्या फडाला जास्त जीव लावणाऱ्या एका माऊलीची गोष्ट आज तुम्हाला सांगायची आहे, ज्यांच्या नावाशिवाय महाराष्ट्राच्या कलेचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. अशा विठाबाई नारायण गावकर यांच्या आयुष्यावर एक तुफान बायोपिक 28 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. पण ही विठाबाई नावाची जादू नक्की काय होती? गोष्ट सुरू होते पंढरपूरमधून. भाऊ कुडे यांचा तमाशाचा फड तेव्हा महाराष्ट्र गाजवत होता. आषाढी एकादशीची ती रात्र होती. बाहेर विठ्ठलाच्या नामाचा गजर चालला होता. नारायण गावकरांच्या तमाशाचा फड रंगला होता आणि इकडे भाऊंच्या पत्नी शांताबाईंच्या पोटात बाळणपणाच्या कळा येत होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. विठोबाच्या छायेत जन्म झाला म्हणून तिचं नाव ठेवलं गेलं विठा. लहानपणापासूनच घरात ढोलकीचा थाप, तुंतुण्याची टणटण आणि लावण्या कानावर पडत होत्या. 5वीत असतानाच शाळा सुटली आणि विठाबाईंचा तमाशामय प्रवास सुरू झाला. विठाबाई अवघ्या 13 वर्षाच्या असतानाचा एक कडक किस्सा आहे. एकदा कोळे गावी नारायण गावकरांचा फड मुक्कामी होता. तिथेच दुसरा एक प्रसिद्ध भाऊ अकलेकर यांच्या तमाशाचा फड लागला होता. दोन्ही फडांमध्ये सवाल जबाबाची जुगलबंदी रंगली. त्या रात्री अकलेकरांच्या एका वयात आलेल्या मुलीने अशी कोणती रूपाची खान तुझ्या गाठीला आहे असा सणसणीत सवाल टाकत विठाबाईंच्या वडिलांना म्हणजेच बापूंना निरुत्तर केलं. बापाचा हा पराभव 13 वर्षाच्या विठाच्या जिव्हारी लागला. ती पेटून उठली. थेट कराडच्या फडावर त्या दोन्ही फडांमध्ये पुन्हा जुगलबंदी जुंपली. त्या रात्री विठाबाईंनी बोर्डावर पाय ठेवला तो इतिहास घडवण्यासाठीच. अकलेकरांच्या त्या सवालाला आपल्या लावणीने आणि सवाल जबाबाने असं चोख उत्तर दिलं की बापाच्या पराभवाचा बदला पूर्ण झाला. असं म्हणतात, बाईचं बाळंतपण म्हणजे तिचा दुसरा जन्म असतो. विठाबाई गरोदर असतानाही फडावर नाचत होत्या. पोटात असहाय्य कळा येत होत्या, पण रसिकांसाठी त्या स्टेजवर पाय थिरकवत राहिल्या. लावणी संपली, त्या तडक विंगेत गेल्या, साडी फेडली आणि तिथेच त्यांनी एका बाळाला जन्म दिला. पण बाहेर प्रेक्षक हुल्लडबाजी करत होते. विठाबाईंनाच बोलवा म्हणून हट्ट धरून बसले होते. अशा अवस्थेत विठाबाईंनी तिथेच पडलेल्या एका दगडानं बाळाची नाळ ठेचली, स्वतःला सावरलं आणि पुन्हा स्टेजवर जाऊन उभ्या राहिल्या. आणि गाणं सुरू झालं, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. विठाबाईंचा आणखी एक पराक्रम म्हणजे 1962चं भारत चीन युद्ध. त्या काळात नेफा सीमेवर युद्ध चालू होतं. रणधुमाळी उडाली होती. तेव्हा आपल्या भारतीय सैन्याचं मनोरंजन करण्यासाठी आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी विठाबाई आपल्या फडासह थेट सीमेवर पोहोचल्या. तिथे बॉम्बचे गोळे आणि तोफांचे आवाज घुमत असताना विठाबाईंनी सैनिकांसाठी तमाशा सादर केला. या त्यांच्या राष्ट्रभक्तीची दखल घेऊन त्यांना पुढे राष्ट्रपती पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. विठाबाईंनी आयुष्यात प्रचंड श्रीमंती पाहिली. ज्या काळात लोक सायकलवरून फिरायचे त्या काळात विठाबाईंच्या दिमतीला स्वतःच्या गाड्या होत्या. पण पैशाचा हिशोब ठेवण्यात विठाबाई कच्च्या होत्या. त्याचाच फायदा इतरांनी घेतला. फडावर काम करणाऱ्या काही लोकांनी त्यांचा पैसा लुटला. ज्या माऊलीने तमाशाच्या बोर्डाला सर्वस्व मानलं तिचे शेवटचे दिवस अत्यंत गरिबीत गेले. ज्या हातांनी राष्ट्रपती पुरस्कार स्वीकारला होता त्याच हातांना शेवटी औषध उपचारांसाठी लोकांकडे मदत मागावी लागली. 2002 मध्ये वयाच्या 72व्या वर्षी या तमाशा सम्राज्ञीने जगाचा निरोप घेतला. कलेसाठी ज्यांच्या स्वतःच्या आयुष्याचा तमाशा झालेल्या या माऊलीची गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या गोष्टीसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.